सर्वप्रथम आपण देवाचे आभार मानू आणि त्याची उपकार स्तुती आणि त्याचा धन्यवाद करू। गेले संबंध वर्षभर देवबापाने तुम्हाला आणि मला सांभाळलं। कोविड-19 या काळामधून, सर्व प्रकारच्या संकटामधून आणि अतिशय कठीण परिस्थितीमधून देवाने तुम्हाला आणि मला सहाय्य केलं आणि गेले वर्षभर सांभाळून एक नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये देवाने दिलेले आहे आणि त्याबद्दल देवाचा धन्यवाद करणं, देवाचं गौरव करणं, देवाचं स्तुती करणं आणि देवाला आपल्या स्मरणात ठेवणं। या नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण देवाकडे जात असताना आपण या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवू, राखून ठेवू आणि त्याचं येणाऱ्या वर्षामध्ये जतन करू। आणि म्हणून माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, हे येणारं आजचं हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं आणि परमेश्वर देवबाप तुमच्या हातच्या कामाला यश देवो, तुमच्या कमाईला यश आणि बरकता देवो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि देवबाप सर्व तुमच्या योजना आणि संकल्प यामध्ये तुम्हाला सहाय्य करो आणि तो तुमच्या बरोबर राहावा। आणि म्हणून जाऊया आपण देवाच्या वचनाकडे आणि आजच्या म्हणण्याकरता आपण वचन वाचूया की यामध्ये जो शास्त्रभाग आहे त्याचकडे आपण लक्ष देऊया। पवित्र शास्त्रातून जुना करात आणि त्यामधील काही वचन आपण या ठिकाणी ऐकूया आणि त्या वचनाकडे जात असताना आपण आपलं अंतःकरण आणि हृदय परमेश्वर देवबापाकडे यावेळेस लावूया। आणि त्या वचनाचा अभ्यास करीत असताना माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, ते वचन तुम्हा आणि माझ्या सर्वांसाठी सहाय्यकारी व्हावं म्हणून आपण प्रार्थना करू। सर्व समर्थ आमच्या प्रेमळ आणि कृपाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो। गेल्या संबंध वर्षभर तू आम्हाला सांभाळलंस, सहाय्य केलंस, उत्तम प्रकारचं आरोग्य दिलंस, सर्व जीवनाच्या चढउतारामध्ये तू आमच्या बरोबर राहिलास आणि देवबापा आम्हा सर्वांवर तुझी कृपा आणि दया करून तू आजच्या या नवीन वर्षामध्ये पहिल्या दिवशी तू आम्हाला देवबापा आणलेला आहेस। आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो देवा, या तुझ्या दयेबद्दल आणि कृपेबद्दल। आणि देवा, जीवन शांती चर्च विक्रोळी सेना येशू दर्शन या माध्यमातून आम्ही जात असताना गेले 9 महिने देवबापा तू आम्हाशी बोललेला आहे आणि तुझं वचन तू आम्हाला सांगितलेलं आहे आणि येशू दर्शन या आशीर्वादामध्ये तुझे आशीर्वाद देवबापा तू आमच्या समोर ठेवलेले आहे आणि या नवीन वर्षामध्ये नवीन आशीर्वाद देवबापा तू आम्हाला दाखवत आहेस। याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि तुझा धन्यवाद करतो। जीवन शांती चर्च विक्रोळी सेना आणि येशू दर्शन या मालिकेमध्ये देवबापा तू आम्हाला चालवत आहे आणि मंडळीतील सर्व लहान थोरांना तू सहाय्य करत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने आम्ही मागतो, म्हणून तू आहे, आमेन। पवित्र शास्त्रातील काही वचन आजच्या मननासाठी आणि चिंतनासाठी आपण ऐकूया। पवित्र शास्त्रातून योएल याचा 2रा अध्याय आणि त्यामधील 21 ते 27 ही वचन आपण ऐकूया। योएल याचा 2रा अध्याय 21 ते 27 ही वचन आपण ऐकूया। अगे भूमी, भिवू नको, उल्हास कर, हर्ष कर, कारण परमेश्वराने महाकृत्य केले आहे। वनपशूंनो, भिवू नका, कारण वनातील कुरणे हिरवी होत आहे, झाडी फळे देत आहे, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्व देत आहेत। सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव, त्याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हास हितकारक होईल इतका आगोटीचा पाऊस तो देतो। तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडितो। मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षरसाने व तेलाने उपळून जातील। मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडाने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाशी टोळ व कुरतुडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाले त्यांची तुम्हास भरपाई देईन। तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्य केली तो तुमचा देव परमेश्वर, याच्या नावाची स्तुती कराल। माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही। तुम्ही समजाल की इस्रायल लोकांमध्ये मी आहे, मी परमेश्वर तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही व माझी प्रजा कधी फजित होणार नाही। आमेन। देवाच्या पवित्र वचनाकडे माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो जात आहोत आणि आजचा रविवार हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा पहिला शब्दवार आणि या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा 8वा वार आणि या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची सुंता करण्यात आली। त्याचप्रमाणे या सुंतेच्या 8व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिरामध्ये समर्पण करण्यात आलं
त्याचप्रमाणे आजच्या या दिवसाचं महत्त्व की ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे आजचा हा दिवस नवीन वर्षाचा नवीन दिवस म्हणून आपण या ठिकाणी पाळत आहोत। आणि हा दिवस पाळत असताना माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, मी देवाच्या नामामध्ये देवाचं सेवक या नात्याने तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इच्छितो आणि तुमच्यासाठी प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करतो। या नवीन वर्षामध्ये देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे। आमेन। जे येशू दर्शन मध्ये आहेत आणि जे येशू दर्शनावर मनन आणि चिंतन करतात त्यांना देवाचं प्रगटीकरण होत आहे आणि देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे। नवीन वर्षामध्ये देव तुमच्या बरोबर सर्व स्थितीमध्ये तुमच्या हातच्या कामाला यश आणि बरकत देणार आहे आणि देव तुमच्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य, असंभव ते संभव आणि इम्पॉसिबल इन पॉसिबल या गोष्टी देव तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो आणि देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो। आम्ही बघितलं की गेल्या वर्षाचा जर आम्ही आढावा घेतला तर गेल्या वर्षामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य या जगावर आलं। आमेन। आणि परमेश्वराचं सामर्थ्य निरनिराळ्या प्रकारे, निरनिराळ्या वेळेस, निरनिराळ्या समयामध्ये या जगातील लोकांना, सृष्टीतील लोकांना आणि जगातील लोकांना प्रगट होतं। परंतु 2020 हे साल, या सालामध्ये देवाचं सामर्थ्य जगावर प्रगट झालं। देवाच्या सामर्थ्यापुढे कोणाचंच काही चाललं नाही। देवाच्या सामर्थ्यापुढे सर्व जग हतबल झालं। देवाच्या सामर्थ्यापुढे ज्ञान, बुद्धी, कलागुण, कौशल्य, शास्त्रज्ञ, विज्ञान, सायन्स सर्व ठप्प झाले। कारण हे 2020 वर्षामध्ये देवाचं सामर्थ्य जगावर आलं आणि या सामर्थ्याच्या द्वारे देव तुम्हाला आणि मला काहीतरी शिकवू इच्छित आहे। आणि त्यामध्ये आजचा जो विषय आहे देवाचा, येशू दर्शनचा, इम्पॉसिबल टू पॉसिबल, असंभव से लेकर संभव, अशक्य ते शक्य देवबाप तुम्हाला दाखवत आहे। गेल्या वर्षामध्ये आम्ही बघितलं की सर्व व्यवहार बंद, सर्व राष्ट्रे बंद, सर्व जग बंद, काम धंदा, नोकरी धंदा बंद, शिक्षण बंद, कोर्ट बंद, प्रवास, रेल्वे, विमानसेवा, बस, टॅक्सी, रिक्षा, इतकंच काय पायी चालणं बंद, हॉटेल, पर्यटन स्थळ बंद, प्रार्थना मंदिर, भक्ती करण्याचं स्थान बंद, लग्नविधी, साखरपुडा, वाढदिवसाची विधी बंद, इतकंच काय एकमेकाच्या घरी जाणं, एकमेकाला भेटणं, एकमेकाच्या हातात हात देणं बंद, इतकंच काय एकमेकाच्या सानिध्यात जाणं, 4 ते 5 फुटावर संपर्कामध्ये येणं हेही बंद, इतकंच काय या जगातील प्रत्येक माणसाचं तोंड परमेश्वराने कपड्याने आच्छादलेलं आहे आणि त्याला तोंड बंद करावं लागलं, तोंडावर त्याला मास्क लावावा लागला। आणि हे सर्व देवाकडून झालं। जगातील कोणतीही शक्ती याला रोखू शकली नाही किंवा कोणतीही शक्ती याला थांबवू शकली नाही, कारण हे देवाचं सामर्थ्य होतं आणि हे जगासाठी विपरीत परिस्थिती होती। आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, देव बोलतो अशा प्रकारची जरी स्थिती असली, अशा प्रकारची जरी परिस्थिती असली, परंतु मी तुला आशीर्वाद देईन। आणि म्हणून आजच्या म्हणण्याकरता जे वचन देवबापाने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेले आहे त्याकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे। हग्गाई याचा 2रा अध्याय आणि 19 वचन आज देवबापाने तुमच्या आणि माझ्या समोर ठेवलेलं आहे आणि त्या वचनावर आज आपण नवीन वर्षाच्या नवीन उपासनेमध्ये, नवीन वर्षाच्या प्रथम उपासनेमध्ये या वचनावर आपण देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन, देवाच्या मार्गदर्शनाने, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने या वचनावर मनन आणि चिंतन करणार आहोत। कारण हे वचन आज नवीन वर्षाच्या दिवशी तुम्हाला आणि मला सहाय्यकारी होणार आहे। वचन आपण हग्गाई याचा 2रा अध्याय 19 वचन। कोठारात काही धान्य आले आहे काय? मोठे कोठारात काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, द्राक्षलता, अंजिराचे झाड, अंजिराचे झाड, डाळिंब, डाळिंब व जैतून, यास काही फळ आले नाही, यास काही फळ आले नाही। आजच्या दिवसापासून तरी परंतु आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वादित करेन। काय म्हटले देवाचं वचन? कोठारात काही धान्य आलं नाही येऊ दे, द्राक्षाला त्याला द्राक्ष आले नाही येऊ दे, अंजिराच्या झाडाला फळ आलं नाही येऊ दे, डाळिंबाच्या झाडाला डाळिंब नाही आली, इन्कम नाही आलं नाही येऊ दे, जैतुनाच्या झाडाला फळ आलं नाही, इन्कम नाही आलं, उद्योग नाही झाला, कामधंदा नाही झाला नाही येऊ दे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये
गेल्या वर्षभर हीच परिस्थिती होती की सर्व काही ठप्प झालं होतं. नोकरी धंदा ठप्प, व्यवहार ठप्प, उद्योगधंदे ठप्प, जाणं येणं ठप्प, सगळं बंद 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 बंद. आणि या विपरीत परिस्थितीमध्ये आज नवीन वर्षाचा दिवस देव बापाने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे. आणि या दिवसामध्ये परमेश्वर म्हणतो की अशा ही परिस्थितीतून आज नवीन वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करीत असताना मी तुम्हाला आशीर्वाद देईलच देईल. मी तुम्हाला आशीर्वादात ठेवल. कारण तुमचा आणि माझा देव ह्या नवीन वर्षामध्ये तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या धार्मिक जीवनामध्ये, तुमच्या सामाजिक जीवनामध्ये, तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, तुमच्या सगळ्या जीवनाच्या सगळ्या प्रकारामध्ये देव बाप तुम्हाला आशीर्वादित करीत आहे. आमेन. आणि म्हणून देवाचं सामर्थ्य महान आहे. जसं मागच्या वर्षी देवाचं सामर्थ्य प्रगट झालं आणि सर्व जग भयभीत झालं, परंतु या भयभीत स्थितीमधून येणाऱ्या वर्षामध्ये देव बाप तुम्हाला आणि मला काढणार आहे. आणि म्हणून आजचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे आलेलं आहे. तो म्हणतो की कोठारात धान्य नाही आले काय, नाही येऊ दे. द्राक्षाला त्याला द्राक्ष आली नाही काय, नाही येऊ दे. अंजिराच्या झाडाला फळ आलेलं नाही का, नाही येऊ दे. जैतुनाच्या झाडाला फळ आलं नाही का, नाही येऊ दे. डाळिंबाच्या झाडाला डाळिंब आली नाहीत का, नाही येऊ दे. तरी पण मी आजच्या दिवसापासून तुला आशीर्वाद देईल. हे देवाचं सामर्थ्य आहे. देवाचं सामर्थ्य प्रगट जेव्हा होतं ना, ते सामर्थ्य आम्हाला पाहावयास मिळतं. पहिला इतिहास याचा 6वा अध्याय आणि 11 वचनामध्ये हे देवाचं सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्य तुम्हाला आणि मला या वर्षाचा प्रारंभ करीत असताना विश्वास ठेवणे हे गरजेचं आहे. कारण देवाच्या सामर्थ्याचा 2020 सालामध्ये, गत सालामध्ये तुम्ही आणि मी अनुभव घेतलेला आहे. ते महान सामर्थ्य आहे. आणि त्या सामर्थ्यापुढे कोणाचं काही चालत नाही. तो कोणी का असाना मग. आणि तो कोणी शास्त्र असो, सायन्स असो, विज्ञान असो, ज्ञानी असो, कोणाकडे किती कलागुण कष्टला असो, बुद्धी असो, संपत्ती असो, काही का चालत नाही. कारण ते देवाचं सामर्थ्य आहे. देव आम्हाला काहीतरी शिकवित आहे. वाचूया आपण दुसरा इतिहास याचा 16वा अध्याय आणि 11 वचन. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यावर भरोसा ठेवा. त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा. परमेश्वर आणि त्याचं सामर्थ्य यावर भरोसा ठेवा आणि त्याच्या दर्शनाविषयी सदा आतुर असा, तत्पर असा. सर्व स्थितीमध्ये त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याची प्रार्थना करण्यासाठी, त्याची भक्ती करण्यासाठी, त्याला नमन करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी, त्याचा धन्यवाद करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी तुम्ही सदैव तयार राहा. अशासाठी की देव बाप तुमच्या जीवनामध्ये आज इम्पॉसिबल टू पॉसिबल, असंभव ते संभव, अशक्य ते शक्य अशा काही चमत्काराच्या, आशीर्वादाच्या, तुम्हाला गरजेच्या गोष्टी तुमच्या जीवनात करू इच्छितो. आज आम्ही या जगात जिवंत आहोत, हा सुद्धा एक चमत्कार आहे. गेल्या वर्षभरामध्ये कठीण परिस्थितीमधून देवाने आम्हाला सुस्थितीत ठेवलं, आरोग्य दिलं, आम्हाला नवीन वर्षाचा दिवस दाखवला. आणि या नवीन वर्षाच्या दिवसामध्ये देव आज आमच्या जीवनामध्ये एक अपॉर्च्युनिटी ठेवत आहे. एक संधी तो आम्हाला दिलेली आहे. त्याने काय संधी दिली की कोविड-19 मधून सुरक्षित ठेवून, गेल्या वर्षभरामध्ये सांभाळ करून, गेल्या वर्षामध्ये सहाय्य करून, गेल्या वर्षामध्ये संरक्षण करून देवाने आज ह्या नवीन वर्षाच्या नवीन दिवशी, प्रथम दिवशी पुढचं वर्ष व्यतीत करण्यासाठी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक संधी दिलेली आहे. एक अपॉर्च्युनिटी दिलेली. म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये संधी एकदाच येते, मनुष्याच्या जीवनामध्ये अपॉर्च्युनिटी एकदाच येते. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला अभ्यास करीत असताना देव 1760 वेळा तुमच्या आणि माझ्या जीवनात अपॉर्च्युनिटी देतो, तो संधी देतो. ते म्हणतो 7च्या 70 वेळेस मी क्षमा करणारा देव आहे. आणि 7च्या 70 वेळा तुझ्या जीवनामध्ये सुबत्ता येण्यासाठी, तुझं जीवन सुखी होण्यासाठी, तुझ्या जीवनात शांती येण्यासाठी, समाधान येण्यासाठी, आनंद येण्यासाठी, तुझं जीवन सुस्थितीत होण्यासाठी मी तुला रोज आणि रोज काय करतो, मी तुझ्या जीवनामध्ये अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी देतो. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, गेल्या वर्षामध्ये देवाने तुम्हाला आणि मला सांभाळून एक नवीन वर्षामध्ये ही एक काय झालेलं आहे, नवीन संधी दिलेली आहे. आणि या संधीचा जेव्हा आम्ही फायदा घेऊ, या संधीचा जेव्हा आम्ही त्या स्वीकार करू, ही संधी जेव्हा आम्ही ओळखू, त्यावेळेस देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या ठाई परिपूर्ण होईल. देव म्हणतो काही का असना, पण आजच्या दिवसापासून फ्रॉम टुडे मी तुला आशीर्वादित करेन, मी तुझ्या कुटुंबाला आशीर्वादित करेन,
मी तुझ्या मंडळीला आशीर्वाद करेल, मी तुझ्या समाजाला आशीर्वाद करेल. मी या जगातील जो कोणी हे वचन पाळेल आणि त्यावर मनन आणि चिंतन करून विश्वास ठेवेल त्या माणसाला मी आशीर्वादित करेल. देव संधी देतो, परमेश्वर ऑपॉर्च्युनिटी देतो. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही बघतो जो कोणी या संधीचा फायदा घेतो, फायदा म्हणजे ओळखतो आणि त्या संधीचं चीज करतो, त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. काय झाले, पवित्र शास्त्रामध्ये एक उमराव आहे आणि तो दुसऱ्या देशामध्ये काही व्यापार करण्यासाठी आणि राज्यामध्ये गेला. आणि त्या उमरावाने काय केलं की आपल्या 10 सेवकांना बोलवलं आणि त्या 10 सेवकांना 10 मोहरा दिल्या आणि त्यांना सांगितलं की मी काही काळासाठी काय झालेले बाहेर गावी जात आहे, उद्योगधंदा करण्यासाठी जात आहे, काही कामानिमित्त जात आहे. ह्या 10 मोहरा मी तुम्हाला देत आहे आणि या मोहरावर तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करा. आणि 10 मोहरा 10 सेवकांना देऊन हा उमराव निघून गेलेला आहे. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये बघतो की कालांतराने कित्येक वर्षाने हा उमराव परत आलेला आहे. हा श्रीमंत मनुष्य परत आलेला आहे, हा श्रीमंत व्यापारी परत आलेला आहे. आणि आल्यानंतर त्यांनी सर्वांना बोलवलेलं आहे. आणि मग पहिल्या सेवकाला त्याने विचारलं की मी तुला मोहर दिली होती त्याचं काय केलं. तो म्हटला, महाराज तुम्ही मला जी मोहर दिलेली आहे त्या मोहरीवर मी 10 मोहरा मिळवलेला आहे. मी कष्टी केले, मी व्यवसाय केला, मी नोकरी केली, माझं कलागुण कौशल्य वापरलं आणि मी 10 मोहरा त्यावर काय झालेलं मिळवलेला आहे. तो श्रीमंत मनुष्य, तो उमराव त्या माणसाला म्हणतो, भल्या विश्वासू जाता, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, तुझी विपुलतेवर नेमणूक करण्यात येईल. दुसऱ्या तासाला त्याने बोलवलं. त्याने म्हटले की महाराज तुम्ही जी एक मोहर दिली होती त्या एका मोहरीवर मी 5 मोहरा मिळवलेल्या आहे. तो म्हटला, भल्या विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, तू आशीर्वादित हो. तिसऱ्या तासाला त्याने विचारलं. तिसऱ्या तास आला. त्याने म्हटलं, महाराज मला माहित आहे की तुम्ही रागिष्ठ आहात, तुम्ही क्रोधिष्ठ आहात. जिथं तुम्ही पेरलं नाही तिथून तुम्ही कापणी करता, जिथं तुमचं काय नाही तिथून तुम्ही मागता. म्हणून तुम्ही दिलेली मोहर सुरक्षित व्यवस्थित मी जमिनीच्या खाली लपून ठेवलेली आहे आणि ती मी आता काढून आणलेली आहे. ही तुमची मोहर तुम्हाला घ्या. तो उमराव त्या माणसाला म्हणतो, अरे मूर्खा, तुला जर माझी एवढी भीती वाटत होती, मी जिथं पेरलं नाही तिथे कापतो, तर माझी मोहर एखाद्या सावकाराकडे ठेवायची असते, मला व्याज तरी मिळालं असतं. त्याने दुसऱ्या बाजूला उभे असलेल्या लोकांना बोलवलं आणि म्हटलं, याच्या जवळची ती एक मोहर घ्या, काढून घ्या ती मोहर आणि ज्याच्याजवळ 10 मोहर आहेत त्याला ती देऊन टाका. लोक म्हटले, हे कसं काय आहे, त्याच्याकडे तर भरपूर आहे. त्या श्रीमंत माणसाने म्हटलं, ज्याच्या जवळ आहे त्याला अधिक दिलं जाईल आणि ज्याच्या जवळ नाही त्याच्या जवळचं जे आहे ते काढून घेईल. व्हॉट इज द रिझन? काय कारण आहे? कारण त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला नाही, त्या ऑपॉर्च्युनिटी त्याने ओळखली नाही. ती संधी त्या उमरावाने, त्या श्रीमंत माणसाने त्या 10 सेवकाच्या जीवनात 10 मोहरा देऊन सारखीच दिली होती. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, गेल्या वर्षामध्ये देवबापाने तुम्हाला मला सांभाळलं. तुमचं आणि वय 60-70 वर्षाचं असेल, कोणाचं 40 वर्षाचं असेल, कोणाचं 30 वर्षाचं असेल, पण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, या जीवनाच्या प्रवासामध्ये परमेश्वर सर्वांना संधी देतो, सारखीच संधी देतो. पण ती संधी आम्हाला ओळखता आली पाहिजे, ती ऑपॉर्च्युनिटी आम्हाला ओळखता आली पाहिजे. त्या ऑपॉर्च्युनिटीचा आम्ही फायदा घ्यायला पाहिजे आणि त्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये आम्ही देवाच्या सानिध्यात जायला पाहिजे. लोकऋष्य वर्तमान याचं 19वा अध्याय आणि 24ं वचन आम्हाला शिकवतात. काय म्हटलं तो श्रीमंत मनुष्य त्या ठिकाणी? लोकऋष्य वर्तमान याचं 19वा अध्याय 24ं वचन. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले त्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्या जवळ 10 मोहरा आहे त्याला द्या. आणि तसंच झालं. माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, नवीन वर्षामध्ये, नवीन वर्षाचा पहिला दिवस देवबापाने अनेक ऑपॉर्च्युनिटी, सो मेनी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देऊ केलेल्या आहेत. पुष्कळ संधी तुमच्या जीवनामध्ये दिलेल्या आहे. गेल्या वर्षभर तुम्हाला आणि मला सांभाळलं. आम्ही जिवंत आहोत हे आशेसाठी की देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये संधी देऊ इच्छितो. देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या इम्पॉसिबल गोष्टी आहेत त्या पॉसिबल करू इच्छितो. देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे असंभव आहे ते संभव करू इच्छितो. देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जे अशक्य गोष्टी आहेत, आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, आमच्या बुद्धीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, आमच्या शक्तीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी देवबाप शक्य करू शकतो. कारण ती देवाची योजना आहे.
इर्मयाचं 29वा अध्याय 11 वचन आम्हाला शिकवतं की आमच्या बाबतीमध्ये देवाच्या योजना वेगळ्या आहेत, आमच्या बाबतीमध्ये देवाचे संकल्प वेगळे आहेत, आमच्या बाबतीमध्ये देवाची इच्छा वेगळ्या आहेत. वाचूया आपण इर्मयाचं 29वा अध्याय 11 वचन. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमेन. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात असलेले संकल्प आहेत ते मी जाणतो, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. देव आम्हाला संधी देतो, देव आम्हाला वेळोवेळी संधी देतो, देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला संधी देतो, देव त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला संधी देतो. आणि संधी देण्याची देवाची हीच इच्छा आहे की देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. देव म्हणतो तो जे वचन आम्ही घेतलेले हग्गाई याचा 2रा अध्याय 19 वचन आपण परत वाचूया. त्यामध्ये म्हटलंय की आजच्या दिवसापासून ना, फ्रॉम टुडे दिस टाइम मी तुला आशीर्वादित करेन, मी तुला आशीर्वाद देईल. तुझं काही का असा ना, तुझ्या डाळिंबाला पीक आलं नाही नो प्रॉब्लेम, तुझ्या द्राक्षाला पीक आलं नाही नो प्रॉब्लेम, तुझ्या जैतुनाच्या झाडाला रोपाला पीक आलं नाही नो प्रॉब्लेम, तुझ्या अन्नधान्याच्या पिकाला पीक आलं नाही नो प्रॉब्लेम. 2020 साल तुला कठीण गेलं नो प्रॉब्लेम. काही उद्योगधंदा झाला नाही नो प्रॉब्लेम. काही तुला कमाई झाली नाही नो प्रॉब्लेम. तुझा बिझनेस बंद झाला नो प्रॉब्लेम. तुझ्या घरामध्ये सर्व गरजेचा डोंगर उभा राहिला नो प्रॉब्लेम. परमेश्वर म्हणतो आज जर तू माझं वचन ऐकशील आणि माझ्या मटणावर मनन आणि चिंतन करशील आणि या सर्वातून सांभाळून तुला आज नवीन वर्षाचा जो नवीन मी दिवस दिलेला आहे त्या दिवसाचा प्रारंभ तू या संधीने करशील, तर आजच्या दिवसापासून नाव दिस टुडे आय विल ब्लेस यू, मी तुला आशीर्वाद देतो. वाचूया आपण ते वचन हग्गायाचा 2रा अध्याय 19 वचन. कोठारात काही धान्य आले नाही नो प्रॉब्लेम. द्राक्षलता अंजिराचे झाड डाळिंब व जैतून यास काही फळ आले नाही तरी आजच्या दिवसापासून नाव दिस टाइम टुडे राईट नाव मी तुम्हास आशीर्वाद देईन. घाबरू नका, भिवू नका. जी संधी मी तुम्हाला नवीन वर्षाची दिलेली आहे, या नवीन वर्षात मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. या नवीन वर्षाचा पहिला दिवस मी तुम्हाला दाखवलेला आहे. आज आम्ही कितीतरी बघतो, आज जगाचा आकडा तुम्ही जर बघितला असेल तो कोविड-19 मध्ये 50 लाख लोक मृत्युमुखी पडले, कित्येक लोक अधू झाले, कित्येक लोक जर्जर झाले, कित्येक लोक अजून हॉस्पिटलमध्ये पडून आहे, कित्येकाच्या घरामध्ये अशांत आहे, कित्येकाच्या घरामध्ये अस्वस्थता आहे, कित्येक जण चिंतेमध्ये आहेत, कित्येक जण समस्यामध्ये, कित्येक जण प्रॉब्लेम्स मध्ये आहे. मग त्या सर्वातून देवाने तुम्हाला आणि मला वेगळे केलेलं आहे. उद्देश हाच आहे की त्याचे संकल्प तुमच्या आणि माझ्यासाठी परिपूर्ण व्हावे आणि ते संकल्प आशीर्वादाचे आहेत. काय म्हटलं पवित्र शास्त्रामध्ये, एक श्रीमंत मनुष्य आहे आणि त्याच्या घरात काहीतरी आनंद झालेला आहे आणि त्या आनंद प्रित्यर्थ त्याने संध्याकाळची जेवणावर ठेवलेली आहे आणि आपल्या सर्व मित्रांना त्याने आमंत्रित केलेलं आहे आणि सगळे त्या दिवशी ज्या दिवशी जेवणावर ठेवलेली होती सर्वांना त्याने इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं. आणि संध्याकाळ झाली, सुग्रास भोजन तयार झालेलं आहे, आमंत्रितासाठी सगळं प्रकारची सोय केलेली आहे. आणि मग 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, कोणाचा पत्ता नाही. जे आमंत्रित होते त्याच्यापैकी कोणी त्याच्याकडे आलं नाही. मग त्याने आपल्या दासाला बोलवलं आणि त्याला म्हटलं की जाऊन ज्यांना आपण आमंत्रण दिलेलं आहे त्या माझ्या स्नेहांना, त्या माझ्या मित्रांना, त्या माझ्या नातेवाईकांना, त्या माझ्या आप्तेष्टांना काय झाले तू घेऊन ये. आणि तो दास निघालेला आहे आणि तो प्रत्येकाकडे गेलेला आहे. पहिल्या एकाकडे तो गेला, म्हटलं धनीने तुम्हाला निरोप दिलेला आहे, घरधन्याने तुम्हाला निरोप दिलेला आहे, तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे, आज संध्याकाळी जेवणावळ आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि तुम्हाला बोलवलेलं आहे. तो पहिला काय म्हणतो, मी शेत विकत घेतलेलं आहे आणि ते मला आता पाहायला जायचं. आता बघा वस्तुस्थिती काय आहे, मी शेत विकत घेतलेलं आहे आणि ते मला आता पाहायला जायचं म्हणून मला क्षमा कर. आता या मित्रांनी शेत विकत घेतलंय आणि तो पाहायला चाललाय रात्रीच्या वेळी. रात्रीच्या वेळी शेत पाहता येतं का? रात्रीच्या वेळी शेताचे बांध समजतात का? रात्रीच्या वेळेस अंधारात शेताचा रस्ता समजतो का? रात्रीच्या वेळेस शेताच्या चतुर्सीमा समजतात का? आणि जर त्याने शेत न पाहता ते विकत घेतलेलं आहे
ते कसं आहे म्हणजे तो लबाड बोलतो. सबबी, निमित्त, कारण, आमंत्रण दिलंय, सन्मानाने बोलवलेलं आहे, प्रेमाने बोलवलेलं आहे, प्रीतीने बोलवलेलं आहे. मला शेतात जायचं. दुसरीकडे तो दास गेला. म्हटला घरधण्याने सगळी तयारी केलेली आहे, जेवणावळीची वेळ झालेली आहे, पाहुणे मंडळी येत आहे आणि घरधण्याचा निरोप तुला आहे की जेवणावळीला चल. तो म्हटला काय म्हटला तो माझ्या प्रिय बहिण आणि भावांनो, तो म्हटला मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतल्या आणि त्या मला आता तपासायला जायचंय. आता बैलाच्या जोड्या तपासल्याशिवाय विकत घेतात का? शेत पाहिल्याशिवाय विकत घेतात का? अगोदर शेत पाहतात मग विकत घेतात. बैलाच्या जोड्या अगोदर तपासतात मग विकत घेतात. हा म्हणतो बैलाच्या 5 जोड्या मी विकत घेतलेल्या आहेत आणि त्या मला तपासायला जायचं. अंधार रात्रीच्या वेळेस, लबाडी, निमित्त, कारण, सबब, तिसऱ्याकडे तो गेला. म्हटला जेवणावर तयार आहे, घरधण्याने तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे, काय झालेलं आहे आणि तुम्हाला जेवायला बोलवलेलं आहे. म्हटले मित्रा मला क्षमा कर, मी नुकतंच लग्न केलंय. म्हटलं नुकतंच लग्न, तुला सन्मानाने बोलवलंय, तुला प्रतिष्ठेने बोलवलंय, तुझ्या पत्नीला घेऊन तिथे जा, त्यांच्या आनंदाबरोबर आनंद कर. ते सोडलं आणि मी लग्न केलेलं आहे म्हणून मला वेळ नाही, मला क्षमा कर. सबब, कारण, निमित्त. मग तो नोकर घरधण्याकडे आला. मग तो घरधण्याला म्हटलं महाराज, ज्यांना आपण आमंत्रित केलेले त्यांनी अशा प्रकारचे कारण सांगितलेले आहे. तो घरधनी म्हटला, तो श्रीमंत मनुष्य म्हटला काय हरकत नाही, आपण त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं, आपण त्यांना आमंत्रण दिलं होतं, तुला मी त्यांना बोलवायला पाठवलं होतं, प्रत्यक्ष जाऊन तू त्यांना भेटला, त्यांनी निरोप सांगितलं, ही गुड न्यूज त्यांना दिली, ही आनंदाची वार्ता त्यांना दिली, पण त्यांनी त्याचा इन्कार केला, सबबी सांगल्या, खोटं करणं सांगले. शेत रात्रीचं पाहायचं नसतं, शेत पाहिल्याशिवाय विकत घेतलं जात नाही, बैल रात्रीचे तपासत नाही, बैल तपासल्याशिवाय बैल विकत घेतले जात नाही. लग्न केलं ठीक आहे, एक गोष्ट एक कारण बरं आहे जरा, परंतु स्वतःच्या पत्नीला घेऊन त्याला जाता आलं असतं. सबबी, कारण. मग म्हटले तू काय कर, रस्त्यात जा, गली बोळत जा आणि काय कर, अपंग, लंगडे, लुळे, पांगळे, दारिद्र्य, फाटके कपडे असलेले सर्वांना घेऊन ये, सर्वांना घेऊन ये आणि त्यांना जेवणावर दे, त्यांना जेवणावर दे, सर्वांना घेऊन ये आणि त्यांना जेवणावर दे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, मेजवानी झालीच, जेवणावर झालीच, त्या घरामध्ये आनंद झालाच, तो काय थांबला नाही, कोणासाठी राहिला नाही. मग त्या घरधण्याने त्या लोकांना सांगितलं. वाचूया आपण लुकऋषी वर्तमान याचं 14 अध्याय 24 वचन. लुकऋषी वर्तमान याचं 14 अध्याय 24 वचन. कारण मी तुम्हाला सांगतो की त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळवायचे नाही. घरधनी म्हटला की कारण मी तुम्हाला खचित सांगतो, त्या आमंत्रित माणसापैकी एकालाही यानंतर पुढे भविष्यामध्ये कधीही केव्हाही कुठेही माझ्या जेवणातले चाखायला मिळणार नाही, कारण त्यांनी संधीचा फायदा घेतला नाही. इट इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी, पण यांनी फायदा घेतला नाही. माझ्या प्रिय बहिणींनो भावांनो, या नवीन वर्षामध्ये चालत असताना हग्गाई याचा 2 अध्याय 19 वचन आम्हाला सांगतं की जो संधी ओळखतो आणि त्या संधीचा फायदा घेतो आणि त्या संधीचं प्रमाणे कृती करतो, त्याच्या जीवनामध्ये अशक्य गोष्ट शक्य आहे, त्याच्या जीवनामध्ये असंभव संभव आहे, त्याच्या जीवनामध्ये इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल आहे आणि त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. फक्त त्याने देवाने दिलेली संधी ओळखावी. कोविड-19 मधून तुम्हाला आणि मला काढलंय ना, ही देवाने दिलेली संधीच आहे आणि देवाचं सामर्थ्य त्याने 2020 मध्ये प्रकट केलं ना. कोणत्या जगाचं चाललं नाही, शास्त्रज्ञाचं, सायन्स, सगळे ज्ञानी लोक आणि कोणाचंच काही चाललं नाही, इव्हन डॉक्टरांचं पण अजून चालत नाही. हे देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट झालं. माझ्या प्रिय बहिणी भावांनो, या नवीन वर्षाच्या दिवसामध्ये देवाने तुम्हाला आणि मला एक संधी दिलेली आहे.
ती संधी ओळखणं फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आम्ही ती ओळखू त्यावेळेस परमेश्वर म्हणतो, हग्गायाचा 2 अध्याय 19 वचन वाचूया आपण. कोठारात काही धान्य आले आहे काय? हग्गायाचा 2 अध्याय 19 वचन. आजच्या दिवसापासून ते शेवटले आहे. आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वादित आशीर्वाद देईल. आजच्या दिवसापासून ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये संधी येईल तो तुमच्या जीवनात आजचा दिवस होईल. आज विशेष करून आजचा दिवस आहे नवीन वर्षाचा. हॅपी न्यू इयर नुसतं म्हणून चालणार नाही. तर या दिवसाचा प्रारंभ आम्ही देवाने दिलेल्या संधीचा उपयोग करावा, ती संधी आत्मसात करावी आणि त्या संधीप्रमाणे त्या ऑपॉर्च्युनिटी प्रमाणे आम्ही देवाला जेव्हा आम्ही सादर हो तेव्हा देवबाप म्हणतो की काय झालेलं आहे, तुझी परिस्थिती कशीही असो, नो प्रॉब्लेम, तुझं काहीही असो, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला आशीर्वादित करेन. काय झालेलं आहे, योएलाचा 2 अध्याय 25 आणि 26 वचनामध्ये म्हटलं की परिस्थिती विपरीत असू द्या, नो प्रॉब्लेम. आज कोविड-19 मधून 2020 मधून आपण निघालेलो. तुमची आणि माझी परिस्थिती विपरीत असेल, तुमची आणि माझी परिस्थिती कठीण असेल, तुमच्या आणि माझ्या गरजा वाढलेल्या असतील, तुमच्या आणि माझ्या जीवनात कामधंदे बंद झालेले आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनात नोकरी गेलेल्या आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनात गरजांचा ढोंगर तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये आहे. पण तो आज देव सांगतो, असं जरी काही असलं, शून्यावर तुम्ही गेलेले असला, तुम्ही शून्यावर रिव्हर्ट झालेले असाल, पण तो देव सांगतो मी तुला आशीर्वाद देईलच देईल. ते सामर्थ्य त्याचं आहे. वाचू आपण योएलाचा 2 अध्याय 25 आणि 26 वचन. मी तुम्हावर मी तुम्हावर परमेश्वर म्हणतो 25 वचन योएलाचा 2 अध्याय 25 आणि 26. झुंडीने येणारे टोळ, आधाशी टोळ, चाटून खाणारे टोळ, कुरतडणारे टोळ, पिकाची नुकसान करणारे टोळ, जरी तुमच्या जीवनात असं असेल, तुमच्या उत्पन्नाला पीक आलं नसेल, कोविड-19 मध्ये तुम्ही एकदम संपलेले असाल, शून्यावर जाऊन बसलेले असाल, तरी पण मी तुम्हाला आशीर्वादित करेल. वाचूया आपण योएलाचा 2 अध्याय 25 आणि 26 वचन. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ 1, चाटून खाणारे टोळ 2, आधाशी टोळ 3, कुरतडणारे टोळ 4, यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न यांनी मागच्या वर्षीचे जे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हास भरपाई करून देईल. आमेन 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 आमेन. मागच्या वर्षात गेलेले सगळे लॉसेस परमेश्वर या वर्षी गेन करून देईल. आमेन. विश्वास ठेवा, देवाचं सामर्थ्य महान आहे. देव वचन देतो, देव प्रॉमिस करतो. देव म्हणतो आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वादित करेन. वाच परत वचन योएलाचा 2 अध्याय 25 वचन. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ 2, आधाशी टोळ 3, व कुरतडणारे टोळ 4, यांनी ज्या वर्षाचे या वर्षाचे मागील वर्षाचे उत्पन्न खाल्ले तरी याची तुम्हास भरपाई करून मी तुम्हाला आजच्या या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भरपाई करून देईल. काळजी करू नका. डोंट वरी. पुट युअर वरीज ऑन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. येशू ख्रिस्तावर तुमच्या सर्व काळजी टाका. कारण तो म्हणतो आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वादित करेन. म्हणूनच ही संधी देवाने तुम्हाला आणि मला दिलेली, म्हणूनच नवीन वर्ष देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, म्हणूनच नवीन वर्षाचा पहिला दिवस देवाने तुमच्या आणि माझ्या जीवनात ठेवलेला आहे. त्याचा काही उद्देश आहे, त्याचा काही हेतू आहे, त्याचा काही संकल्प आहे, त्याची काही योजना आहे आणि त्या योजनेचा आम्ही विचार करायला पाहिजे. देव म्हणतो मी तुझं लॉस झालेलं, नुकसान झालेलं, तोटा झालेलं, तुझे उत्पन्न सगळे टोळाने खाऊन टाकलेलं, भयानक प्रकारचे 4 प्रकारचे टोळ, कुरतडणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आधाशी टोळ, झुंडीने येणारे टोळ, पीक नष्ट करणारे टोळ, आणि तुझ्या हातात काही नाही पडलं, तू पेरलं पण तुला काही हातात नाही आलं, तुझी गरज वाढली, तुझी चिंता वाढली, पण काळजी करू नको. डोंट वरी, मी हे सर्व भरून दे. आणि नवीन वर्षामध्ये नवीन दिवसापासून मी तुझ्या कमाईला यश आणि बरकत देईल. तुझ्याकडे काही नसलं तरी काळजी करू नको. काय म्हणतो परमेश्वर, दे बाप, जर तू माझी संधी ओळखशील, ऑपॉर्च्युनिटीचा विचार करशील, मी सांगतो ते जर ऐकशील, त्यावर जर माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवशील,
आणि तुझी परिस्थिती विपरीत आहे तरी पण विश्वास ठेवशील तर तुझ्या जीवनामध्ये भरपूर येईल, तुझ्या जीवनाची बढोत्तरी होईल, तुझ्या कमाईला यश आणि बरकत येईल. योएलाचा 2 अध्याय 26 वचन वाचूया आपण. योएलाचा 2 अध्याय 26 वचन. तुम्ही भरपूर अन्न खाल. कोण म्हणतो? पास्टर नाही म्हणत, पालक नाही म्हणत, रेव्हरंड नाही म्हणत, देवाचं वचन म्हणतं. देव म्हणतो, गॉड से, तुम्ही भरपूर अन्न खाल 1, आणि तृप्त व्हाल. आणि तृप्त व्हाल 2, व ज्याने तुमच्यासाठी व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली, आश्चर्याची कृत्ये केली, तो तुमचा देव परमेश्वर. तो तुमचा देव परमेश्वर. याच्या नामाची स्तुती याच्या करा. नामाची तुम्ही स्तुती कराल या नवीन वर्षाच्या माझी दिवशी. प्रजा माझी प्रजा कधी लज्जित आणि फज्जित होणार नाही. पण केव्हा 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 ज्या वेळेस ती परमेश्वराची अपॉर्च्युनिटी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेली संधीचा उपयोग करून घेईल, ती ओळखल आणि त्या संधीप्रमाणे करेल, म्हणजे देवाचा आशीर्वाद त्याच्यावर आलेलाच आहे असं तुम्ही समजा. परमेश्वराचं वचन येईल 2:26 मध्ये म्हणतं, तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तुम्ही तृप्त व्हाल, ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्य केली, तो तुमचा देव परमेश्वर. याच्या नावाची स्तुती कराल, आणि जेव्हा तुम्ही स्तुती कराल त्यावेळेस माझी प्रजा कधी लज्जित होणार नाही. माझ्या बहिणींना आणि भावांनो, चिंता करीत बसू नका. गेल्या वर्षीची कुरकुर करू नका. मागच्या वर्षी हे झालं, काम गेलं, ते गेलं, ते गेलं, ते चाललंय ना. देवाने तुम्हाला चालवलंय ना. नवीन वर्षामध्ये आणलंय ना. नवीन वर्षाचा पहिला दिवस दाखवला ना. त्याच्या मंदिरात तुम्हाला बसवलं ना. गेल्या वर्षभर मंदिरं बंद होते. हे देवाचं किती महत्कृत्य आहे, हे देवाचं किती अद्भुत काम आहे की नाताळ आणि नवीन वर्ष त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याच्या मंदिरात बसण्यासाठी त्याने काय केलं, नेमून दिलेलं आहे आणि ते परिपूर्ण केलेलं आहे. तुमच्या धान्याच्या तुमच्या कोठारात धान्य आहे काय? नसू द्या. तुमचं पीक तुमचं पीक टोळ झाडाने खाऊन नाश केला आहे का? करू द्या. द्राक्षाला त्याला द्राक्ष आली नाहीत ना, नाही येऊ द्या. डाळिंबाच्या झाडाला डाळिंब आली नाहीत ना, नाही येऊ द्या. अंजिराच्या झाडाला फळ आलं नाही ना, नाही येऊ द्या. जैतुनाच्या झाडाला फळ आलं नाही ना, नाही येऊ द्या. पण देवा म्हणतो, आजच्या दिवसापासून जर तुम्ही या नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला, मी दिलेली संधी ओळखली, त्या संधीप्रमाणे चाललात, तर आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वादित करेल. हे देवाचं वचन आहे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, हबक्कूक याचा 3 अध्याय आणि 17 आणि 18 वचन आम्हाला शिकवतं की काही असू द्या, पण तो आम्हाला देवाची स्तुती करणं आहे, देवाने दिलेल्या अपॉर्च्युनिटीकडे बघणं आहे, देवाने दिलेल्या संधीकडे बघणं आहे. त्या संधीचा आम्ही लाभ घेणं आहे. आणि जेव्हा आम्ही असं करतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये असंभव से संभव, अशक्य ते शक्य आणि इम्पॉसिबल टू पॉसिबल ह्या गोष्टी होणारच आहे या वर्षामध्ये. वाचूया पण हबक्कूक याचा 3 अध्याय 17 आणि 18 वचन. अंजिराचे झाड न फुलले, अंजिराचे झाड न फुलले 1, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, द्राक्षीच्या वेळेस फळ न आले 2, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले 3, शेतात धान्य न पिकले, शेतात धान्य न पिकले 4, मेंढवाड्यातील कळप नाही तसे मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले 5, व गोठ्यात गुरे ढोरे न उरली, गोठ्यात गुरे ढोरे न उरले 6. गत वर्षीची परिस्थिती, कोविड-19ची परिस्थिती, बोल बेबी पुढं. तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेल, आनंद पावेल, समाधान पावेल, शांती पावेल. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी काय करेन? उल्हास करेन. दिस इज द डे गॉड फॉर मेड अस, मेड यू, मेड मी. असे देवाने हा दिवस आज नेमलेला आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसामध्ये आमच्या अंजिराचे झाड नाही फुलले, काही हरकत नाही. द्राक्षाच्या वेळेला फळ आले, काही हरकत नाही. जैतुनाचे उत्पन्न बुडाले, काही हरकत नाही. शेतात धान्य नाही पिकले, काय हरकत नाही. मेंढवाड्यातले कळप नाहीसे झाले, काय हरकत नाही. गोठ्यात गुरे ढोरे राहिले, काय हरकत नाही. कोविड-19 मध्ये वर्षभर आम्हाला काम नाही, काय हरकत नाही. आम्हाला इन्कम काही झालं नाही, काय हरकत नाही. आमच्या गरजा वाढल्या, काही हरकत नाही. आम्हाला खूप तारांबळ झाली, खूप तोंड द्यावं लागलं, फेस करायला लागलं, इतर गोष्टीला काही हरकत नाही. आमच्याजवळ काही राहिलं नाही, काय हरकत नाही. आम्ही पुरं रिव्हर होऊन झिरोवर गेलेलो आहेत, काही हरकत नाही. पण तू देवाने एक गोष्ट तुमच्यासाठी चांगली केलेली आहे, एक आशीर्वाद त्याने तुम्हाला दिलेला आहे. तर त्याने तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवून या नवीन वर्षाचा नवीन दिवस केवळ त्याची स्तुती आणि धन्यवाद करण्यासाठी आणि त्याची संधी ओळखण्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून देव बोलतो, काही जरी झालं तर हबक्कूक म्हणतो,
अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षाच्या वेळेला फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य पिकले नाही, मेंढवाळीतले कळप नाहीसे झाले, गोठ्यात ढुरे राहिले, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेल, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेल. हा हबक्कूकचा विश्वास माझ्या प्रिय आणि बहिणींनो भावांनो, या नवीन वर्षाच्या नवीन दिवशी, प्रथम दिवशी आपण आपल्या जीवनात लागू करूया आणि बघूया की देव किती चांगला आहे. या नवीन वर्षामध्ये जात असताना नवी उमेद, या नवीन वर्षामध्ये जात असताना नवी आशा, या नवीन वर्षामध्ये जात असताना नवा संकल्प, या नवीन वर्षामध्ये जात असताना देवाची अपॉर्च्युनिटी ओळखणे आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, नारायणराव टिळक यांनी एक गीत उपासना संगीतामध्ये लिहिलं, गीत क्रमांक 620, आणि त्यामध्ये म्हणतात, आयु मार्गातून चालता वर्ष पुरे होऊन गेले, आयु मार्गातून चालता वर्ष पुरे होऊन गेले, पुन्हा मिळेना ह्यास्तव सांगा काय तुम्ही त्याचे केले. नारायणराव टिळक, रेव्हरंड नारायणराव टिळक आमचे सन्माननीय देवाचे सेवक, गीत क्रमांक 620 मध्ये म्हणतात या आयुष्याबद्दल, या नवीन वर्षाबद्दल, गत वर्षाबद्दल, गेलेल्या वर्षाबद्दल. ते म्हणतात की आयु मार्गातून चालता वर्ष पुरे होऊन गेले, पुन्हा मिळेना यास्तव सांगा काय तुम्ही त्याचे केले. आज आम्ही त्याचे काय केले? आम्ही काही करू शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही. आम्ही एकच गोष्ट करू शकतो की देवाच्या वचनावर विश्वास ठेवू शकतो, देवाने दिलेल्या संधीचा लाभ उठवू शकतो, आणि देवाने आम्हाला आजचा दिवस दिलाय त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानू शकतो. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आपण देवाची स्तुती करू आणि धन्यवाद करू, त्याचा गौरव करू. आणि ज्या वचनापासून आम्ही प्रारंभ केलेलं आहे ते वचन हे आहे हग्ग याचा 2 अध्याय 19 वचन, की आजच्या दिवसापासून, नाउ दिस टाइम टुडे आय विल ब्लेस यू, मी तुला आशीर्वाद देतो. आज आपण देवाचा आशीर्वाद घेऊ आणि वर्षभर या वचनाचं स्मरण ठेवू की देवाने आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे, देवाने आम्हाला वचन दिलेलं आहे की जर तू माझ्या आज्ञा पाळशील, जर तू माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवशील, जर माझ्या तू सामर्थ्याचा 2020 मध्ये अनुभव घेतलेला आहे तसाच अनुभव पुढे तुझ्या जीवनामध्ये ठेवशील, मी तुझ्या जीवनात ज्या अपॉर्च्युनिटी दिलेल्या आहेत त्याला त्या ओळखशील तू आणि त्याप्रमाणे करशील, चालशील, बोलशील, तर तुझ्या जीवनामध्ये असंभव ते संभव आहे, तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य आहे, आणि तुझ्या जीवनामध्ये इम्पॉसिबल ते पॉसिबल आहे. आणि देव ते करणारच आहे, कारण देव आज म्हणत आहे की मी तुला आशीर्वाद देईलच देईल. आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईल. प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो. तू महान आणि जिवंत असा देव आहेस. या नवीन वर्षाच्या देव बापा 2021 सालामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहे. गेल्या वर्षभर अतिशय भयानक परिस्थितीतून सर्व जग जात असताना आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा जात असताना देवा तू आमचा सांभाळ केलास, आमच्या सर्व गरजा भागवल्यास, शारीरिक आणि आध्यात्मिक गोष्टी तू आम्हाला दिल्यास आणि तुझं प्रगटीकरण वेळोवेळी दिलं. आणि नवीन वर्षाच्या मध्ये तू आम्हाला घेऊन आलेले आहे. या वर्षामध्ये पहिल्या दिवसामध्ये देव बापा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी स्तुती आणि धन्यवाद करीत असताना देवा तुझं वचन तू आज आम्हाकडे पाठवले. तू म्हटलं तुमची परिस्थिती काहीही असो, तुमची परिस्थिती किती अवघड असो, तुमची परिस्थिती किती दलदलीची असो, रुतलेली असो, चिखलात असो, परंतु आजच्या दिवसापासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन. प्रभू या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो आणि या वचनावर विश्वास ठेवू. ज्या संधी तू आमच्या जीवनामध्ये देशील त्या संधी आम्ही ओळखून त्याप्रमाणे आम्ही तुला मान्य होऊ. दे बापा त्या मोहरा प्रत्येक दासाला वाटल्या, पण तू एका दासाने त्या संधीचा फायदा घेतला नाही आणि त्याच्या जवळची ती मोहर काढून घेण्यात आली. दे बापा जेवणावेळीचं आमंत्रण सर्व मित्रांना दिलं, पण तिघाही मित्रांनी त्या जेवणावेळीचा अवेअर केला, ते जेवणावेळीला गेले नाही. आणि तू धनी म्हणतो की माझ्या जेवणात त्यांना कधी नेव्हर अँड नेव्हर, युवर अँड युवर, कधी त्यांना चाखायला सुद्धा भेटणार नाही, जेवायला तर बाजूलाच राहिलं. प्रभू तू आज आम्हाला ही संधी दिलेली 9 वर्षाची, या संधी आम्ही ओळखावी आणि त्या तुझ्या आमंत्रणाचा स्वीकार करावा अशीसाठी तू आमची तयारी कर. जीवन शांतीच्या क्रोडीसी आहे नाही. येशू दर्शन या मालिकेमधून आम्ही जात असताना देवबापा आमच्या मंडळीतील सेक्रेटरी, सहाय्यक सेक्रेटरी, खजिनदार, लीडर, देवबापा महिला मंडळ, तरुण संघ, शपास शाळा आणि वास्तविक कमिटी, आम्हा सर्व तुझी कृपा आणि दया असू दे. आणि दयेने आणि कृपेने तू या वर्षामध्ये तू आमच्या बरोबर राहा. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने आम्ही मागतो म्हणून तू आई. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची भाकर आज जमत दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे म्हणे
देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवचं बाप त्याची प्रीती, देवचं पुत्र आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवचं पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता येथे असलेल्या आपल्या सर्वांवर या नवीन वर्षामध्ये सर्व सदैव काळा राहो. आमेन आमेन. थँक्यू व्हेरी मच माय ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या प्रिय बहिणी आणि भावांनो. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुखाचं आणि समाधानाचं जावो. शांतीने जा. शांतीचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.